अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। तर आषाढी एकादशीचे काय महत्त्व आहे आणि आषाढी एकादशीबद्दल काय रहस्य आहे। आषाढी एकादशी ही आषाढ महिन्यात येते म्हणून आपण तिला आषाढी एकादशी असे म्हणत असतो। या आषाढी वारीनिमित्त प्रत्येक भक्त हा विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला वारी करतात। प्रत्येक घरातून प्रत्येक लहानपासून तर मोठ्यांपर्यंत हे उपवास घरांघरांमध्ये केला जातो। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीची पायी दिंडीमध्ये सहभागी होतात आणि यालाच आपण आषाढी वारी असे म्हणत असतो। पंढरपुरामध्ये गेल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान केलं जातं, विठुरायाचं मनोभावे दर्शनसुद्धा घेतलं जातं आणि या आषाढी निमित्त महाराष्ट्राच्या विविध ठिकाणाहून अनेक भक्त पंढरपुरात येत असतात। पैठणमध्ये एकनाथांची पालखी, त्र्यंबकेश्वरवरून निवृत्ती महाराजांची पालखी, देहूवरून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आणि आळंदीहून कैवल्याचे स्वामी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरला येते। शेगावहून सुद्धा पूर्ण परब्रह्म गजानन महाराजांची पालखी पंढरपुरात ही रवाना होते। पालखीबरोबर अनेक भक्त असतात, लाखो भक्त असतात, त्यांची आपण गिनतीसुद्धा करू शकणार नाही। ऊन वारा पाऊस याची कसलीही चिंता न करता आपलं घरदार सोडून अनेक भाविक भक्त जे आहे ती पायी वारी करतात, दिंडीमध्ये सहभागी होत असतात, विठुरायाच्या भेटीसाठी आतुर झालेले असतात। त्यांचा एकच ध्यास की पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घेणे। मनामध्ये खूप श्रद्धा आणि विश्वासाने ते वारीमध्ये सहभागी होऊन विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात। वारकरी संप्रदायामध्ये उपवास करण्याचे महत्त्व हे खूप आहे। घराघरातून ते लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळेच हा आषाढी एकादशीचा उपवास हा करत असतात। आजच्या या आधुनिक युगामध्ये अनेक लोक आषाढी निमित्त एकमेकांना संदेशसुद्धा पाठवतात, शुभेच्छा ह्या देत असतात। अनेक मंदिरांमध्ये, शाळा कॉलेजांमध्ये जी दिंडी आहे तिचंसुद्धा आयोजन हे केलं जातं। आषाढी एकादशी निमित्त शाळेंमध्ये कार्यक्रमसुद्धा घेतले जातात आणि या आषाढीचं काय महत्त्व आहे हे आपल्याला कळावं म्हणून एक अशी छोटीशी गोष्ट आहे। ती अशी आहे की कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य यांनी प्रचंड घोर अशी तपश्चर्या केली आणि शिवशंकराला प्रसन्न करून घेतलं होतं। त्यावेळी भगवान शंकरांनी या मृदुमान्याला वर दिला की तू अमरतत्व प्राप्त करशील, तुला मृत्यू येणार नाही, देव दानव मानव यांच्यापासून तुला कोणीही मारणार नाही किंवा मारू शकणार नाही। परंतु त्याला असाही वर दिला की तुला एका स्त्रीच्या आतून मृत्यू होईल। हा राक्षस खूप अति उन्मत्त झाला, खूप संत ऋषी साधू यांना त्रास देऊ लागला, यज्ञ मोडून टाकायचा आणि त्यानंतर शेवटी एक दिवस देवावरच आक्रमण केलं आणि देवांच्या वरती आक्रमण केल्यानंतर ब्रह्मदेव, श्रीकृष्ण हे सगळे देव मदतीसाठी भगवान शिवशंकराला प्रार्थू लागले, आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा, या राक्षसापासून आमचे संरक्षण करा। पण त्यावेळी भगवान शंकरांनी काहीही केले नाही, कारण भगवान शंकर म्हणाले की मी त्याला मारू शकत नाही, मी वर दिलेला आहे, त्या राक्षसाला कोणीही मारू शकणार नाही। हे ऐकल्यानंतर देव सर्व भयभीत झाले। चित्रकूट पर्वतावर ते अवनी वृक्षाच्या खाली एका गुहेत जाऊन सर्व देव लपले होते आणि तो दिवस होता आषाढी एकादशीचा। त्यांनी दिवसभर काहीही खाल्ले नाही। आपोआपच सर्व देवांना आषाढी एकादशीचा उपवास घडला आणि बाहेर भरपूर पाऊस पडत होता। प्रचंड पावसामुळे गुहेत जे पाणी आहे ते वरून टपकत होते आणि त्या सर्व पाणी टपकल्यामुळे सर्व देवांना आपोआपच देवांना स्नानसुद्धा झाले। परंतु त्यावेळी अकस्मात श्वासापासून त्या देवांच्या एक शक्ती निर्माण झाली आणि ती शक्ती ही महाभयंकर शक्ती होती। या शक्तीनेच त्या राक्षसाला म्हणजे महामृत्यू राक्षसाला ठार केले आणि ही शक्ती म्हणजे एकादशी
म्हणून आषाढी एकादशी म्हणून ही ओळखली जाते आणि त्यामुळेच पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी तो दिवस आठवत असतो. आणि आपल्या या सर्वांना, घरातल्यांना, मुलांना, लहान मुलांना एक ना एक दिवस तरी हा उपवास करायला तुम्ही नक्कीच सांगितला पाहिजे. या उपवासामुळे नक्कीच तुमच्या जीवनाचे सुद्धा सार्थक होऊन जाईल. हां, फक्त मनामध्ये श्रद्धा असली तर कोणताही उपाय, कोणताही उपवास केला तरी तो हा सफलच होत असते. पण मनामध्ये जर तुम्ही शंका ठेवून पंढरीच्या पांडुरंग तुमच्याशी उभा राहावं उपवास करून तर राहणार नाही. म्हणून जगाचा परमात्मा पांडुरंग आषाढी एकादशीचं हे काय महत्त्व आहे विठुरायाबद्दल ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आपल्या हिंदू धर्मामध्ये देवदेवतांना जे व्रतवैकल्य आहे यांना खूप महत्त्व आहे. तर अशी ही छोटीशी गोष्ट ती आषाढी एकादशीबद्दल होती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. धन्यवाद.